नमस्कार. भाग्यश्री वार्ता या डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आमचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मोईन कादरी यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव या ठिकाणी सर्वपक्षीय माननीय मुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळेस आपण पाहू शकता आमच्या माध्यमातून मोईन कादरी यांनी दिलेली ही अधिकची माहिती आहे. लोकसभेचे खासदार, 11 वेळा अर्थमंत्री, 11 वेळा त्यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि 6 वेळा आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री पद स्वीकारलेलं आहे आणि अतिशय सक्षमपणानं त्यांनी हे पद चालवलेलं आहे. अतिशय निर्मळ मनाचा माणूस, योग्य निर्णय, तात्काळ निर्णय, काळीचे निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले अजितदादा पवार हे त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये आयुष्यभर काम आणि काम, त्या माणसाला कामाचा माणूस म्हणून राजकारण ओळखलं जात होतं. असे अजितदादा पवार काल दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी एका विमान अपघातात मुंबईवरून बारामती येत असताना पुन्हा परत आल्यावर त्या विमान जमिनीवर धडकलं आणि त्या ठिकाणी अजितदादा पवार यांच्यासोबत इतर 5 व्यक्ती, विमान पायलटासहित त्यांचे सहकारी, बॉडीगार्ड, 6 व्यक्तींचा त्या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. आपल्या वयाची 66 वर्ष 6 महिने आणि 6 दिवस पूर्ण करून अजितदादा पवार अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी करून आपल्या सर्वांना सोडून आनंदात विलीन झाले. कालपासून महाराष्ट्र सरकारने 3 दिवसाचा